माणूस आहे राजकुमार. म्हणजे माणसाची नस बरोबर पकडतो. बघितलं ना कसं हँडल केलं तिला. काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे राजकुमारने त्या मूर्ख सावलीला कसं हँडल केलं बघितलं ना, कसं टॅकल केलं. ती इमोशनल आहे, घरच्यांसाठी काहीही करेल आणि बरोबर तिला इमोशनल टॉर्चर केलं, हँडल केलं तिला बरोबर. वा वा वा. पण तुम्हाला असं खरंच वाटतंय की या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या सावलीवर होईल म्हणून? का नाही होणार? आणि तारा, ती इतकी वर्ष तुझी असिस्टंट होती ना, मग तू इतक्या वर्षात तिला ओळखू शकली नाहीस? आणि तसंही या राजकुमारच्या बोलण्याने त्या मूर्ख मुलीच्या मनात राजकुमार विषयी सॉफ्ट कॉर्नर क्रिएट झाला असेल. तसंही तो म्हणाला होता मी लवकरच घरी येईन परत म्हणून. एक मिनिट, याचा अर्थ तुम्ही राजकुमार दादाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात? तुला काय करायचंय? हा, माइंड युअर ओन बिझनेस. यात लक्ष नाही घालायचं. राजकुमारने ह्या घरात यायची तयारी केलेली दिसतीये. आता आपण पण आपला गेम प्लॅन रेडी ठेवायला हवा. मजा येणार आहे. पण हे आपण बोलतोय वहिनी, मग आमचं काय? त्यांना त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. घरात घ्यायचं तर लांबचीच गोष्ट. लहान आहेस तारा तू, आणि या घरात तर आहेसच. कोणतीही गोष्ट परमनंट नसते. काळ, वेळ, परिस्थिती कायम बदलत असते आणि त्यानुसार माणूस पण बदलत जातो. आता हे सगळे घडलेले बदल, हे सगळे चेंजेस आपण आपल्या बाजूने कसे वळवू शकतो याच्याकडे लक्ष द्या. तू है मेरी किरण, तू है मेरी किरण. वाह, असं परफेक्ट आहे ना माप. माझ्या टेराला पण जमलं नसतं, पण किरणला जमलंय. किरण, थँक्यू. किरण, थँक्यू. तिला फोन करून सांग. मग ठीक आहे, मी लावू फोन. नाही. बबलू, शर्ट कोणी दिलं तुला? किरण. थँक्यू म्हणालास तिला? अरे तिच्या समोर तुझी बोलती बंद होते आणि इथे आरशासमोर हिरो म्हणतोस. चल. तेच होतं ना, ती समोर असली ना की गळपडायला होतं, आणि समोर नसली की तिच्या आठवणीत असा हिरो बनून जातो. किरण. अरे बापरे, हे जरा डेंजर आहे. तुला ते तर नाही झालं ना? ते म्हणजे खतरनाक असतं काय? खूप खतरनाक असतं ते. अरे भली भली माणसं बर्बाद झाली त्याच्यात, पण काही काही माणसांचं चांगलंही झालंय. पण हे कशाबद्दल बोलतोय? प्रेमाबद्दल बोलतोय मी. आता ही प्रेमा कोण? तुझी मावशी. माझी मावशी? बबल्या, तू चल चल, आपल्याला काम आहे. चल चल, तुझं काय नाही होणार. चल. छोटू, दुकान सांभाळा. समजा क्या आया मैं. आता कोण फोन करते? ऐश्वर्या. नाही राजकुमार, पुन्हा त्या मार्गावर जायचं नाहीयेस तू. कट केला तरी सारखी सतावत राहील. बोल ऐश्वर्या. तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं, कारण तुझ्याकडे घडामोडी, नवीन हालचाली असतात ना. मग तू सांग, तू बोल काहीतरी. आहेत खूप हालचाली आहेत, आणि अस्तित्वासाठी हालचाली तर कराव्या लागतात. ऐक ना, मी निवांत फोन करू तुला? आत्ता ना मला एका ठिकाणी जायचंय. काय झालंय, त्यांची हायवेवर गाडी बंद पडली आणि ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी थांबलेत म्हणून. ए हॅलो, ही नौटंकी माझ्या समोर नाही करायची. तुला मी चांगलंच ओळखते. तू मला ओळखतेस. छान. पण आत्ता ना एकमेकांची नीट ओळख करून द्यायची ना योग्य वेळ नाहीये. मी काय म्हणतो ऐश्वर्या, तुला खरंच सांगतो, मी नंतर फोन करतो तुला. काय आहे ना, आत्ता माझं काम माझी प्रायोरिटी आहे. एक मिनिट. तू काय म्हणालेलास मला की मी काहीही करून घरात परत येईन, मग आता अचानक काय झालं? हा, साक्षात्कार झालाय मला. ओ, तुझ्यासारख्या माणसांना साक्षात्कार होऊ शकतो? अनबिलिव्हेबल. कोणावर विश्वास ठेवलायस तू? तर माझ्यावर ठेवशील. असं कसं आहे, पूर्वी माझ्या हातनं खूपशा चुका झालेल्या आहेत. आता त्या चुकांचं प्रायश्चित्त करण्याची वेळ आलेली आहे, असं समज. नेमका तूच बोलतोयस ना राजकुमार दादा, की दुसरं कोणीतरी बोलतंय माझ्याशी? राजकुमारच आहे. थोडा वेगळा का वाटतोय माहितीये? कारण मी खरं आणि खरंच बोलतोय म्हणून तुला वेगळा वाटत असेल. नाही, माझा विश्वास नाहीये तुझ्यावर की तू बदललायस. हो, पण तुझ्या बोलण्यात प्रचंड कॉन्फिडन्स, इनफॅक्ट ओव्हर कॉन्फिडन्स दिसतोय. कसं आहे ना ऐश्वर्या, तुला ना
जाऊ दे, तुला काय सांगणार. ऐक ना ऐश्वर्या, मला ना आत्ता जिथे जायचंय ना तिथे मला वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे. ठेवू मी फोन, नंतर फोन करतो तुला आरामात. ओके, चल. हॅलो, ठेवला. मला असं म्हणायचं की मागचं सगळं काही विसरून जा. पुढचा विचार कर, तुझ्या भविष्याचा. वहिनी, वहिनी, काय झालं? अशा शांत का आहात तुम्ही? नाही, काही नाही. वहिनी, हे बघा, मला माहिती आहे तुम्ही अशा शांत असलात ना की तुमच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार सुरू असतो. बोला ना माझ्याशी. सावली, तुला खरं सांगू का, या घरात ज्याच्याकडे मन मोकळं करावं असं कोणीच नव्हतं. लग्नानंतर नवऱ्याला काही सांगायला जावं तर तो उलटा माझ्यावरच डाफायचा. आईंकडे तर सुरुवातीला बोलायची हिंमतच व्हायची नाही. मग तू आलीस. तू आल्यानंतर मला माझी धाकटीच बहीण आली असं वाटलं. तुझ्याकडे मनातलं मी काहीही बोलू शकते, माहितीये मला. म्हणूनच बोलते, जे काही असेल ते सांगा मला. आणि तसंही मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण आधी तुम्ही बोला. सावली, आईंनी मला थेट नाही पण हाडून हाडून मी माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करावा असं सुचवलं. काय? तिलोत्तमा मॅडम सरळ सरळ बोलल्या? नाही, सरळ नाही, पण त्यांचा रोग तिकडेच होता. आणि तू जो काय निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्या सोबत आहोत असं म्हणाल्या. पण मग तुम्हाला काय वाटतंय? नाही बाई, मला पुन्हा त्या भानगडीत पडायचंच नाहीये. एकदा पोळले, आता परत नाही. मला ना या सगळ्याचा विचारच नाही करायचा आता. माझं जाऊ दे, तू सांग. तू काहीतरी सांगणार होतीस ना? हो वहिनी, मला रस्त्यावर राजकुमार सर गाडी रिपेअर करताना दिसले. काय ग, कोण दिसलं? सांग दादा, नाश्त्याला बोलवल्यात, चल. आलो. अरे जा, येतो बोललो. तुला काही बोलायचं आहे का? हा, बोल ना. बोलतो. ते सांग दादा, तर राजकुमार दादा घरातून गेला, कंपनी सोडली, हा सगळा कामाचा लोड तुझ्यावरती आलाय आणि तुझ्यावरून माझ्यावर आलाय. कामाचा लोड अजून वाढणार आहे कारण मी अजून काहीतरी नवीन प्लॅन करतोय. तेच सांगतोय मी तुला. कोणतरी पाहिजे ना मला मदतीला. तुझा काय बाबा, तुझ्याकडे माणसं आहेत, अशी ऑर्डर सोडली की माणसं धावत येतात. मला कोणतरी पाहिजे ना मदतीला. कोणतरी पाहिजे आयुष्यात. कामात